चंद्रपुर जिले में अंगदान के संबंध में जनजागृति करने के लिए प्रभारी जिलाधिकारी डॉक्टर नितिन व्यवहारे ने एक पत्र परिषद ली। इस पत्र परिषद में जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी, जिला शल्य चिकित्सक, जिला आरोग्य अधिकारी तथा अन्य अधिकारियों की विशेष रूप से उपस्थिति थी। तो आइए जानते हैं इस मौके पर मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए प्रभारी जिलाधिकारी डॉक्टर नितिन व्यवहारे ने अंगदान के संबंध में विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। जिलाधिकारी कार्यालय के 20 कलमी सभागृह में अंगदान के संबंध में जन जागृति करने के लिए एक पत्रकार परिषद ली गई। इस पत्र परिषद में प्रभारी जिलाधिकारी डॉक्टर नितिन व्यवहारे, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिला शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोड़े, जिला आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे के साथ अन्य अधिकारी उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस मौके पर पत्रकारों से बातचीत करते हुए प्रभारी जिलाधिकारी डॉक्टर नितिन व्यवहारे ने क्या जानकारी दी। जागृती मोहीम राबवणार आहे। या मोहिमेमध्ये अवयवदानाचे प्रचार प्रसार करण्यात येणार आहे आणि अवयवदानाविषयी जे गैरसमज आहेत ते सुद्धा या मोहिमेच्या माध्यमातून दूर करण्यात येणार आहे। तसेच 13 ऑगस्ट हा जागतिक मानवी अवयवदान दिवस म्हणून आपण साजरा करणार आहे। या प्रसंगी मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी अवयवदानाबाबत उचित माहिती घ्यावी, त्याचा प्रचार प्रसार करावा आणि आपण असताना आणि नसताना सुद्धा या समाजाच्या, या देशाच्या उपयोगी पडावे असे मी आवाहन या माध्यमातून मी करीत आहे। जर असे काही रुग्ण किंवा काही व्यक्ती असतील ज्यांना अवयवदान करायचं आहे तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क करावा, जेणेकरून आपली पुढची प्रक्रिया आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडता येईल। सुद्धा घेतलेली आहे। नोटो नावाची वेबसाईट आहे। या वेबसाईटवर आपण सर्वजण डायरेक्ट ॲक्सेस करू शकता आणि तिथे प्रतिज्ञा घेऊ शकता। या मोहिमेमध्ये आपण स्वतः सहभागी व्हावे आणि आपले जे नातेवाईक असतील, आजूबाजूचे समाज बांधव असतील यांना सुद्धा आवाहन करावे आणि ही प्रतिज्ञा घ्यावी, जेणेकरून आपण अवयवदानासंबंधात उचित कारवाई करू शकतो। CTV के लिए बाबू की रिपोर्ट।